रशियाकडून तेल खरेदीसाठी भारताला अमेरिकेच्या परवानगीची गरज का लागते या मुद्द्यावरून संसदेत विरोधी पक्ष गोंधळ घालतायत. तर भारतानं आपल्याला खरेदीसाठी कोणत्याही देशाच्या परवानगीची गरज लागत नाही म्हणत थेट प्रत्युत्तर दिलं. पण आता अमेरिकेकडून जी माहिती समोर येतेय त्यामुळे विरोधकांना केंद्र सरकारला पुन्हा कोंडीत पकडण्याची संधी मिळाली आहे. अमेरिकेनं भारताला तेल खरेदीची परवानगी का दिली याचं कारणच आता अमेरिकेच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेविट यांनी सांगितली. अमेरिकेनं भारताला रशियाकडून तेल खरेदीसाठी 30 दिवसांची सवलत दिली आणि त्यानंतर विरोधकांनी केंद्र सरकारला लक्ष्य केलं. पण भारत आपल्या राष्ट्रहितासाठी जिथून योग्य वाटेल तिथूनच तेल खरेदी करेल. इराण, अमेरिका, इस्रायल युद्धामुळे होर्मुझच्या सामुद्रधुनीत तणाव वाढलाय. अशा स्थितीत जो देश सर्वोत्तम दर देईल त्या कोणत्याही देशाकडून कच्चे तेल आयात केले जाईल. त्यासाठी कोणत्याही देशाच्या परवानगीची गरज नाही असं म्हणत केंद्र सरकारनं प्रत्युत्तर दिलं. खरं तर मागच्या काही दिवसांपूर्वी अमेरिकेनं भारताला रशियाकडून तेल खरेदी करण्यासाठी 30 दिवस सूट दिल्याची माहिती समोर आली. आता तर अमेरिकेनं रशियाकडून तेल घेण्याची परवानगी देण्यामागचं कारण सांगितलंय. भारतीय लोक हे चांगले असल्यानं भारताला ही परवानगी देण्यात आल्याचं सांगितलं. भारतानं पूर्वी रशियन तेल खरेदी न करण्याच्या त्यांच्या अटी मान्य केल्या होत्या आणि म्हणूनच अमेरिकेनं भारताला ही विशेष सूट दिल्याचं व्हाईट हाऊसमधून सांगण्यात येत आहे. व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांशी बोलताना प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेविट म्हणाल्या की भारतातील आमचे भागीदार चांगले लोक असल्यानं हा निर्णय घेण्यात आला. त्यांनी आधीच रशियन तेल खरेदी करणं थांबवलं होतं हे आम्हीच त्यांना सांगितलं होतं आणि म्हणून इराणींमुळे जागतिक तेल पुरवठ्यात तात्पुरती कमतरता दूर करण्यासाठी आम्ही काम करत असतानाच आम्ही भारताला रशियन तेल खरेदी सुरू ठेवण्याची परवानगी दिली आहे असंही लेविट म्हणाल्या. Have I spoken to the president about it? Yes, I have spoken to the president about it. And the president and the Secretary of Treasury and the whole national security team came to this decision because our allies in India, as you know, Lalit, have been good actors and have previously stopped buying sanctioned Russian oil. So as we work to appease this temporary gap of oil supply around the world because of the Iranians, we have temporarily permitted them to accept that Russian oil. And this Russian oil was already at sea. It was already out on the water. So this short-term measure, we don't believe it will provide significant financial benefit to the Russian government at this time. I have one more question about Pakistan. अमेरिकेनं हा निर्णय मंजूर केला कारण हे रशियन तेल आधीच समुद्री मार्गाने जात होतं आणि रशियाला त्यातून कोणताही महत्त्वपूर्ण आर्थिक फायदा होणार नाही असंही त्या म्हणाल्या. अमेरिकेचे ट्रेजरी सेक्रेटरी स्कॉट बेसंट यांनी मागच्या आठवड्यात जाहीर केलं होतं की पश्चिम आशियातील सुरू असलेल्या युद्धादरम्यान जागतिक ऊर्जा पुरवठा कमी करण्यासाठी भारताला समुद्री मार्गांवर आधीच असलेल्या जहाजांवर लोड केलेलं रशियन तेल खरेदी करण्याची परवानगी देण्यात आली आहे. या निर्णयाला अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि अमेरिकेच्या ट्रेजरी डिपार्टमेंटनं मान्यता दिली. स्कॉट बेसंट यांनी एका मुलाखतीत भारताचं वर्णन अमेरिकेसाठी एक चांगला भागीदार म्हणून केलं. जगात तेलाचा मुबलक साठा आहे त्यामुळं आता अमेरिकेनं कारणासहित माहिती दिल्यानं भारतानं विरोधाभासी स्पष्टीकरण का दिलं असं म्हणत विरोधकांनी सरकारला सवाल करायला सुरुवात केली आहे. या संपूर्ण विषयावर तुम्हाला काय वाटतंय? भारताला खरंच दुसऱ्या देशाकडून तेल विकत घेण्यासाठी अमेरिकेची परवानगी घेणं गरजेचं वाटतं का, आवश्यक आहे का? आणि याशिवाय आधी भारतानं ज्याप्रमाणे उत्तर दिलं त्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका.